नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी चेहऱ्यावर काळे डाग जे असतात यांनाच आपण मेलास्मा, वांगाचे डाग किंवा पिगमेंटेशनचे डाग, सनबर्न अशा विविध नावांनी ओळखतो. आणि या डागांसाठी आपण बरेच उपाय करत असतो, परंतु हे डाग जे आहेत हे मुळासकट जात नाहीत. पण हे स्किनच्या अगदी आतमध्ये मुरलेले असतात आणि आतल्या थरापासून आलेले असल्यामुळे यांना जाण्यासाठी तेवढाच वेळ देखील द्यावा लागतो. तसेच आपल्या शरीराच्या बदलानुसार शरीरात विविध बदल होत असतात आणि यामुळेच हार्मोन इनबॅलन्स होते आणि हार्मोनल इनबॅलन्समुळे हे डाग कधी डार्क होतात तर कधी लाईट देखील होतात. असो, असे डाग जर आपल्या स्किनवर असतील तर आपल्या देखील स्किनवरील डाग पूर्णपणे निघून जावेत व स्किन स्वच्छ, नितळ व सुंदर दिसावी, चमकदार दिसावी. साठी अगदी बेस्ट, अगदी प्रभावी, अगदी सहजतेने घरच्या घरी करता येणारा असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. त्यासाठी आपल्याला फक्त 2 बदाम घ्यायचे आहेत. हे 2 बदाम जे आहेत हे छान भिजवून घ्या. 2 ते 3 तास हे छान भिजवून घ्या किंवा रात्री भिजवून घ्या. बघा, इथे मी हे 2 ते 3 तास छान भिजून घेतले आहेत. या बदामाची जी साल आहे ना, ही काढून घ्यायची आहे. प्रमाणे साल काढून एक साण घ्यायचे आहे. या सानेवर कच्चे दूध टाकायचे आहे. या ठिकाणी आपण गाईचे दूध घेतले आहे. आपल्याला जर शेळीचे दूध भेटत असेल ना, तर या ठिकाणी शेळीच्या दुधाचा वापर करायचा आहे. आणि यामध्ये हे जे बदाम आहे हे उगाळायचे आहे. यासाठी फक्त एका बदामाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. एक बदाम पूर्णपणे उगाळून घ्या. आणि हा जो दुसरा बदाम आहे ना, हा बदाम याप्रमाणे साल काढून सकाळी सकाळी उपाशीपोटी प्रथम 1 ग्लास भरून कोमट पाणी प्यायचे आहे. आणि यानंतर हे जे बदाम आहे हे बदाम आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून संपूर्ण बदाम खाऊन घ्यायचा आहे. व याप्रमाणे दुसऱ्या बदामाची अगदी छान क्रीम तयार करायची आहे, पेस्ट तयार करायची आहे, ज्याप्रमाणे मी येथे दाखवत आहे. आणि हे जे बदाम भिजवलेले पाणी असते ना, हे पाणी देखील आपण सकाळी सकाळीच बदाम खाल्ल्यानंतर पिऊन घ्यायचे आहे. हे बघा, आपली पेस्ट देखील इथे छान तयार झाली आहे. आणि यासाठी जर तुम्ही शेळीचे दूध घेतले ना, तर त्याचा रिझल्ट आणखी छान येतो. परंतु माझ्याकडे शेळीचे दूध नाही, म्हणून मी येथे गाईच्या दुधाचा वापर केला आहे. शेळीचे नसेल तर गाईचे दूध आपण वापरू शकतो. हे बघा, संपूर्ण बदामाची छान पेस्ट इथे तयार झाली आहे. ही पेस्ट याप्रमाणे एका वाटीत काढून घ्या. बघा, याप्रमाणे ही पेस्ट आपली छान तयार झाली आहे. तयार झालेली पेस्ट जी आहे ती ज्या ठिकाणी आपल्याला डाग आहेत किंवा संपूर्ण चेहरा स्वच्छ धुवून यावर याप्रमाणे ही लावून घ्या. हे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करा, म्हणजे ही रात्रभर आपल्या स्किनवर छान काम करेल. फक्त आठवड्यातून 3 वेळेस करून बघा. बघा, तुम्हाला लगेच याचा फरक जाणवेल. खूप इफेक्टिव्ह परिणाम दिसेल. डोळ्याभोवती काळी वर्तुळे असतील ना, तर त्यासाठी देखील हा उपाय अगदी रामबाण आहे. याप्रमाणे लावून हे सोडून द्या. सकाळी नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून 3 वेळेस केल्यानेच तुमची स्किन अगदी सुंदर दिसेल व हळूहळू त्यातून 3 दिवस तुम्ही कंटिन्यू हे करत गेलात तर चेहऱ्यावरील जे काळे डाग आहेत ते सहजतेने निघून जाण्यास मदत होते. हा इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो. आणि एक बदाम मी खायला देखील सांगितला आहे. याचे कारण म्हणजे अंतर्बाह्य त्वचा आपली निर्मळ व्हावी, त्यातून देखील हे डाग हळूहळू पूर्णपणे बरे होऊन यामुळे स्किन अगदी सुंदर दिसेल व यामुळे चेहऱ्यावर नॅचरल चमक देखील येणार आहे. लहान मुलांना देखील तुम्ही करू शकतात व मोठ्या व्यक्ती देखील हा उपाय करू शकतात. असून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही, तर फायदा पूर्णपणे होतो. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.